नमस्कार. आत्म्याची महानता अर्जुनाला समजावून सांगितल्यानंतर देव पुढे ज्ञानयोग अर्जुनाला समजावून सांगतायत. ते म्हणतायत की अर्जुना, हा ज्ञानयोग मी विवस्वानाला सांगितला होता. विवस्वानाने पुढे तो मनूला सांगितला. मनूने पुढे तो इक्ष्वाकूला सांगितला आणि इक्ष्वाकूच्या पुढे तो त्याच्या वंशामधून पुढे 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 ज्ञानयोग जाऊ लागला. आता याच इक्ष्वाकू वंशात पुढे प्रभू रामचंद्र आले होते हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे. मग त्यानंतर पुढे हाच वंश वाढत 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 गेलेला आहे. अर्जुनाच्या मनामध्ये मात्र शंकेची पाल चुकचुकते. तो काय गप्प बसत नाही. गप्प बसत नाही. देवा म्हणला, मला इथे गोळ वाटतोय. ते म्हणले, काय रे? ते म्हणला, तुम्ही आणि मी आत्ता इथे कुरुक्षेत्रावरती बोलतो. तुमचं वय किती असेल? म्हणलं, फार फार तर 40-50 काय जे असेल ते असेल. विवस्वान हा तुमच्या कितीतरी युग आधी सत्ययुगाच्या काळातला, आणि तुम्ही विवस्वानाला ज्ञानयोग सांगितला. नाही पटत आहे. म्हणला, कसं काय झालंय? अर्जुन हा चाणाक्ष आहे. मी त्याला अज्ञानी म्हणत नाही. अज्ञानी यासाठी म्हणत नाही की अज्ञानी माणसं असा प्रश्न विचारत नसतात. अजिबात विचारत नसतात. अज्ञानी माणसं अज्ञानासारखाच प्रश्न विचारतात. म्हणजे अर्जुन अज्ञानी असल्याचं भासवत जरी असला तरी तो अज्ञानी नसतो, लक्षात ठेवा. त्याला देवाच्या तोंडून बरंच काही काढून घ्यायचं असतं. देव असतात म्हणतात, अरे विवस्वान जरी माझ्या आधी जन्माला आलेला असला तरी अर्जुना, माझी अनेक जन्म झालीत की. विवस्वानाच्या आधीही मी जन्माला आलो होतो. विवस्वानाच्या नंतरही कितीतरी वेळेला मी जन्माला आलेलो आहे. आणि माझं काय रे म्हणाला, तुझं पण असंच झालंय की. तू सुद्धा अनेक वेळेला जन्माला आला आहेस, अनेक वेळेला मृत्यू पडला आहेस आणि पुन्हा पुन्हा जन्माला आला आहेस. तुझा सुद्धा पुनर्जन्म झालाय. फरक फक्त इतका आहे म्हणला आपल्या दोघांमध्ये, की तुझ्या मागच्या जन्मात काय घडलंय हे तुला आठवत नाही, आठवणार नाही, लक्षात राहणार नाही. पण मी मात्र वेगवेगळ्या जन्मात काय केलंय याची जाणीव मला आहे. मला मात्र ते सगळी माझी जन्म आठवतात. आपल्या दोघांच्या मधला हाच फरक आहे. मी त्याला ज्ञानयोग समजून सांगितला विवस्वानाला, आणि मग तो पुढे आलाय. तो म्हणतो, देवा, हे पुनर्जन्म नावाची काय भानगड आहे? हा काय असतो? आता लक्षात घ्या, ज्यांना पुनर्जन्मावर किती लोकांचा विश्वास आहे मला माहित नाही. म्हणजे तो ठेवायचा की नाही ठेवायचा हा ज्याच्या त्याच्यावर मी सोडतो. मी इथे तत्वज्ञानाची चर्चा पण करणार नाही. दर्शनशास्त्राची मांडणी, खंडन हे पण करणार नाही. म्हणजे कारण तो माझा प्रांत नाही. मी ज्ञानी नाही, आधी सांगतो. मी ज्ञानी नाही. मी धर्माचा भक्त आहे. जे मला कळालंय ते कळालेलं आपल्या समोर मांडणे, एवढीच माझ्या मांडण्याची मर्यादा आहे. मी आपला साध्या छोट्या डोक्याने विचार करत असतो. हे का असावं, काय असावं यापेक्षा का असावं हा पहिला विचार करतो. आपण काय विचार करतो माहितीये का? आपली अडचण काय होते, आपण महासागरामध्ये पाणी भरून घ्यायला गडू घेऊन जातो. कशाला जायचं गडी घेऊन? जा ना, पाणी नळाला धो. समजा एखाद्या नळाला पाणी सुटलंय तर तहान वाजवण्यासाठी छोटासा गडू घेऊन जर गेला तर पाणी प्यायचा प्रयत्न केला तर काय होईल? तोटी फिरवायची, गॅट हाताने पाणी पिऊन टाकायचं, तृप्त होईपर्यंत पाणी प्यायचं, वाद छान म्हणायचं. वाया जात असेल तर तोटी बंद करायची, काहीतरी मध्ये घालून टाकायचं पाणी वाया जाऊ नये म्हणून, किंवा चांगल्या कामाला चाललं असेल तर जाऊ द्यायचं. हे काय आहे? हे योग्य आहे का? हे अयोग्य आहे का? चूक काय आहे? आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण चुका शोधायला जातो. ज्ञानी आहे का? चिकित्सक वृत्ती आपल्यातली घातक ठरते. मी चिकित्सक नाही म्हणून सांगतो. मी आपला भक्त आहे आणि भक्ताने निशंक होऊन बघायचं असतं. ते स्वामींचा तारक मंत्र आहे ना, निशंक होई रे म्हणा. निशंक व्हा. अगदी स्वतःच्या मनातल्या सगळ्या शंकांना बाजूला ठेवा आणि निर्भय व्हा. एकदा विश्वास ठेवायचा ठरलं देवावर तर निसंकोचपणे देवावरती विश्वास ठेवायचा आणि सांगायचं की तूच आहेस ना बाबा, तूच आहेस तारणारा, तूच आहेस मारणारा. मी माझी काम करत राहतो, तू बघत राहतोयस, तू बघणार आहेस, तू यश देणार आहेस. मी त्या कॅटेगरीतला मी भक्त या कॅटेगरीतला आहे.
म्हणजे मला माझे टीकाकार जे मला खाली भक्त 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 लिहितात ना, ते हरकत नाही, ते टीका नाही आहे, ती केलेली आलोचना नाही आहे, ती मला शिव्या दिलेली नाही आहेत, तो मला माझा केलेला पुरस्कार आहे. त्यामुळे भक्त व्हा. आपण मुद्द्यावर जाऊया गीतेच्या, कारण उगा स्वतःविषयी जास्त सांगणं नको, मी नसावा जास्त. तर या सगळ्या प्रकारामध्ये गीता का सांगते आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. पुनर्जन्मावर किती जणांचा विश्वास आहे मला माहित नाही. ईश्वर पुनर्जन्म सांगतोय, तो सांगतोय की माझा पुनर्जन्म झालाय, तुझा पुनर्जन्म झालाय, मी पुन्हा पुन्हा जन्माला आलेलो आहे. देवाने ते शब्दच दिलाय ना, संभवामी युगे युगे, मी पुन्हा पुन्हा अवतीर्ण होईन, मी पुन्हा पुन्हा जन्माला येईन, मी पुन्हा पुन्हा इथे या जगावरती सद्गुणांच्या रक्षणासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या निर्धारणासाठी मी पुन्हा पुन्हा येईन, हे ईश्वर सांगतोय. काय आहे? आपण मगाशी बघितलं या आधीच्या भागामध्ये की आत्मा हा अमर आहे आणि तो प्रवास करत राहतो. जसं वस्त्र जुनी झाल्यावर आपण वस्त्र बदलतो, देह कायम असतो ना, तसा आत्मा देह बदलत जातो. आत्मा अमर आहे, तो देह बदलत जातो आणि आत्म्यासोबत मागच्या देहात केलेली कर्म सुद्धा आलेली असतात. मग पुनर्जन्माचा हा प्रकार काय असावा, खरा असावा की नसावा, या चिकित्सेत जाण्यापेक्षा पुनर्जन्म का सांगितला आहे याचा विचार मी जास्त करतो आणि त्याचा अर्थ स्पष्टपणे सापडतो. मनुष्याला सन्मार्गावर अग्रेसर ठेवण्यासाठीच एक मोठं अभिवचन जर काय असेल तर तो पुनर्जन्म आहे. सन्मार्गावर अग्रेसर राहण्या म्हणजे माझा पुन्हा जन्म होणार आहे, हा आत्मा नवा देह धारण करणार आहे. त्यावेळेला या निर्लेप असलेल्या आत्म्याला माझ्या पापकर्माचा लेप लागू नये, तो निर्लेपच असला पाहिजे. या देहामध्ये मी केलेली चुकीची कर्म उगाच्या उगाच त्या आत्म्याला पुढच्या कुठल्या तरी देहात भोगावी लागू नयेत, यासाठी मला आताचं आयुष्य सन्मार्गावर जगलं पाहिजे. आत्म्याची शुद्धता कायम ठेवायची असेल तर आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे भोग, इंद्रिय, मन, बुद्धी याचा परिणाम त्याच्यावर नको व्हायला, तो होतही नसतो. म्हणून या जन्मातली पाप पुढच्या जन्मात भोगायला लागू नये म्हणून आत्ताच्या क्षणाला मी सन्मार्गावर जगलं पाहिजे याचं भान देणारी ही पुनर्जन्माची संकल्पनाच आम्हाला मुळात आमचं आत्ताचं आयुष्य सन्मार्गावर जगायला भाग पाडतं. देव सांगतात, अर्जुना तुझा देह आधीही होता, आताही आहे, पुन्हाही असणार आहे. फरक फक्त इतका आहे की तो वेगळा असणार आहे. या प्रमाणे पुन्हा पुन्हा जन्मणारी या कुरुक्षेत्रावरची सगळी सैनिक आहेत. तू ज्यांना आप्त, नातलग, स्वकीय, आपली माणसं म्हणतोयस, ती सुद्धा याआधी जन्माला आली होती, आताही जन्माला आली आहेत, पुन्हाही जन्माला येणार आहेत. त्यामुळं त्यांच्या जगण्या मरण्याचा विचार तू करू नकोस. पुन्हा पुन्हा ती जन्माला येणार आहेत. तू तुझं काम कर, तुझं काम आत्ताचं युद्ध करणे आहे. घे शस्त्र, चालव त्यांच्यावर, कर युद्ध. आत्ताचा तुझा क्षत्रिय धर्म तुला निभावायला हवा, तुला तुझी कर्म करायला हवीत. काही असो, भगवंत अर्जुनाला सगळ्यात शेवटी लाग कामाला, घे शस्त्र हातात, लाग कामाला, घे शस्त्र हातात एवढंच सांगत राहतात. आणि जसे जसे त्याला घे शस्त्र हातात, लढाई कर असं भगवंत सांगतायत. भगवंतांनी सांगितलेलं तिकडं संजय धृतराष्ट्राला सांगतोय आणि धृतराष्ट्राच्या मनाची कालवा कालव अधिक वाढत जाते. माझ्या पोराच्या मृत्यूला कारणीभूत हा कृष्ण का ठरतोय, हाच विचार धृतराष्ट्राच्या मनामध्ये येत राहतोय. नमस्कार.